मित्रांनो, आपण रिक्षा घेतली आणि रिक्षा घेतल्यानंतर आपल्याला बचत करण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा आपल्याला बचत होत नाही आणि आपण कुठे ना कुठेतरी कर्जबाजारी होऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं कामच करत असतो. तर त्यासाठी आपण बचत म्हणलं की काय करावं लागेल? बचतीसाठी एक पर्याय आहे, एक विषय आहे. तो व्यवस्थितपणे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तो करून बघू शकता. मीही करतो, तुम्हीही करा. तुमच्या फायदेशीर असेल तर 100% तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल. तर तुम्ही रिक्षा घेतलेली आहे किंवा रिक्षा तुमच्याकडे आहे आणि रिक्षा घेतल्यानंतर तुम्हाला खास पैसा वाचवण्याची फार इच्छा असते, पण तो पैसा वाचत नाही. मेंटेनन्स येत असतो, गाडीचा खर्च येत असतो, अनेक प्रकारचं तुमच्याकडे गोष्टींचा खर्च वाढत असतो. हाच खर्च टाळून आपल्याला कुठेतरी बचत करण्याची इच्छा असते, पण बचतच होत नाही. दररोज येणारा पैसा दररोज जात असतो. दररोज येणारा पैसा कुठे ना कुठेतरी खर्च होत असतो. दररोज येणारा पैसा कुठे ना कुठेतरी कामानिमित्त खर्च होत असतो. तर पर्याय म्हणून काय? रिक्षा चालकांसाठी पर्याय म्हणून काय आहे की आपण बचत करू शकतो. तर बचतीचा मार्ग एकच. आपण 50 रुपये जरी असतील, 50 रुपये किंवा 100 रुपये तुमच्याकडे असतील, तर दर दिवसाला 100 रुपये एफडी तुम्ही चालू करू शकता. आरडी चालू चालू करू शकता. अनेक प्रकारचं बचतीचे मार्ग आहेत. जसं आपण स्वतःच्या घरामध्ये एक गल्ला आणून ठेवू शकतो. त्या पद्धतीने आपण आपली बचत करू शकतो. अनेक प्रकारचे बचतीचे मार्ग आहेत. व्यवस्थितपणे तो चॉईस करायचा असतो. आपण कशा पद्धतीने आपली बचत करू शकतो आणि दररोज पैसा टाकल्यानंतर, बचतीमध्ये दररोज पैसा टाकल्यानंतर तो एक ना एक दिवस तरी आपल्याला वाढलेला जरूर दिसतो. आपल्या जेव्हा डोळ्याला ती अमाऊंट दिसते, त्या टाइमाला एक आनंद हा वेगळाच असतो. तो आनंद पाहण्यासाठी बचत 100% रिक्षावाल्यांनी करावी आणि आपला जो वर्चस्व आहे, आपली जी स्टेटस आहे, ते व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आपण ठेवण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. काय होतं की रिक्षा लाईनमध्ये भरपूर असा खर्च असतो, भरपूर असा मेंटेनन्स बी असतो, भरपूर असं फॅमिलीसाठी खर्च आहे. तर हे सर्व करून आपल्याला जर 50 रुपये जरी दर दिवसाला वाचवता आले, तर तुम्ही विचार करा, ते 5-6 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये ती अमाउंट आपल्या किती फायदेशीर ठरू शकते. फक्त खर्चामधून बचत करायची आहे आणि व्यवस्थितपणे बचत केल्यानंतरच कुठे ना कुठेतरी तुम्हाला तो फायदा 100% होणार आहे. मग मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या YouTube वरती चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहावयाला मिळतील. तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आपले व्हिडिओचे लिंक दिले जातील. तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ ते बघू शकता. आवडला तर लाईक करायला तुम्ही विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सजेशन 100% तुम्ही सांगत जावा की अशा पद्धतीवरती व्हिडिओ तुम्ही बनवा, म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतील. तर याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.